रोशनला पाहतोय गोलंदाजी करत असताना. प्रावी 11 इंदे आणि त्यांच्या विरुद्धमध्ये संघ आपण पाहतोय तो जय हनुमान ओजिवले. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. सलामीची जोडी विजय आणि विजयच्या जोडीला भावेश मैदानामध्ये दाखल होतील. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू क्लीन बोल्ड फर्निचर डिस्ट्रॉय दांडीगोल. आली. पहिला चेंडू तिथे भावेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आउट होताना जे मात्र आपल्याला पाहायला मिळाले. मोठा धक्का इथे बसताना आपल्याला पाहायला मिळतो. रोशन त्याची कामगिरी आपण पाहिली. एक जबरदस्त खेळाडू आहे रोशन पवार. संघाचा हा हुकमाचा एक्का आहे. आज भावेशदादा पवार जे विद्यमान सरपंच आहेत ओजिवले गावचे ते देखील उपस्थित होत आहेत. दादा तुमचं वेलकम आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. रोशन इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ओजिवले गावचे दिगंबर दादा चौधरी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बेस्ट बॉलर त्यासाठी एक आकर्षक ट्रॉफी आणि तचबरोबर जर आपण पाहिलं तर कॅश प्राइज देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनीच हा चेंडू कव्हर केला. चांगलं क्षेत्ररक्षण. एक बाद एक रोशनला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना. रोशन पवार स्ट्रायकर इनवर विजय. फुलटॉस बॅटची एज आणि आता चेंडू सीमा रेषेचा वेध घेतोय. चेंडू जाईल सीमा पार. 4 चौकार. पाच. एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. प्रावी 11 इंदे समीरदादा बोराडे यांनी प्रस्तुत केलेला संघ आहे. नेहमीच्या पाठीचा कणा बनताना ते आपल्याला पाहायला मिळतात. फुलटॉस आणि फुलटॉसला दाखवलाय आता सीमारेषेचा रस्ता. 4 धावा चौकार. अजून एक दमदार फटका. चेंडू इथेही जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौका. तेरा. चांगली सुरुवात प्रावी 11 इंदे या टीमची. विजय यांच्या बॅटमधून चौकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. 12 या धावसंख्येवर खेळत आहेत. इथे टाकलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. नंदूचं क्षेत्ररक्षण सुंदर आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. डबल कव्हर धावसंख्या 1 बाद 14. टीम प्रावी 11 इंदे. डीजे धनू.
पॉइंट होतील स्वप्नील पोटे. मैदानामध्ये आपण सामना पाहतोय ओजिवले विपक्ष इंदे असं रंगताना पहिलं षटक इथे समाप्त झालं. रोशन पवार 14 धावा खर्च केल्या दुसरं षटक घेऊन इंदे संघाकडून. सुभाष आलेले आहेत आणि पहिल्या चेंडूवर इथे एक धाव त्यांची खर्च केली आहे. एका धाव्याच्या मदतीने धावफलक वाढलं जाऊन पोचलं इंदे संघाचं 15. धावा धावफलकर लावले गेले. एक गडी गमावलाय तो प्रावी 11 इंदे संघाने. आणि इथे मोठा फटका खेळला जातोय. सुभाष यांच्यावर चढवला जातोय हल्ला. चेंडू जाईल सीमारेषे पार. षटकार. दुसऱ्या चेंडूवर इथे सुभाष बंगाले यांच्यावर आक्रमण केलं गेलं. षटकार लगावला गेला. चांगली फटकेबाजी इथे फलंदाज रोशन आणि विजय या जोडीच्या माध्यमातून केली जाते. विजयने आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ केलाय. त्यामध्ये 14 धावा त्याच्या माध्यमातून आल्यात आणि रोशन दुसऱ्या चेंडूला सामोरं जात होता आणि दुसऱ्या चेंडूवर भला मोठा षटकार त्याने लगावलाय. पुढील चेंडू सुभाष यांचा. पुन्हा एकदा रोशन सज्ज होतील आणि हा चेंडू पंच आम्हाला कळवतात की अतिरिक्त असेल, वाईड चेंडू असेल. उजव्या एसटीच्या खूप बाहेर असणारा हा चेंडू वाईड डिक्लेअर केलंय. या वाईडच्या माध्यमातून धावसंख्या वाढेल, धावफलक हालेल, जाऊन पोहोचेल ते 22 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुभाष सज्ज होतील. इथे मोठा फटका खेळायचा होता. चांगला फटका आपल्याला कार्पेटच्या सहाय्याने खेळताना पाहायला मिळाले. पहिली धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक काहीसे फंबल झाले आणि बघता बघता इथे 2 धावा देखील धावून पूर्ण होतील. मला वाटतंय पंकज तिथे क्षेत्ररक्षक होते आणि या 2 धावा धावून पूर्ण झाल्या. 2 धावांच्या मध्ये धावफलक वाढलं. 24 या आकड्यावर जाऊन पोहोचतंय. एक चांगली फटकेबाजी, चांगली सुरुवात, स्वप्नवत सुरुवात आहे दोनही फलंदाज आपल्या संघाला करून देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 धावा आतापर्यंत धावफलकावर लावल्या गेल्यात. सुभाष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. थांबून इथे कट करायचा होता मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज सुभाषच्या माध्यमातून. दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका आला होता, षटकार लगावला गेला होता, मात्र त्यानंतर कोणत्याही प्रकारे मोठा फटका खेळण्यामध्ये अजूनपर्यंत यश आलेलं नाहीये फलंदाज रोशनला. तर फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. दरम्यान एक धावून पूर्ण होईल. दुसऱ्या धावेसाठी कोणत्याही प्रकारे इच्छुक आपल्याला पाहायला मिळाले नाही. रोशन एक धाव आली. एका धावेच्या मदतीने धावफलक वाढलं, जाऊन पोहोचलं ते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 25. जर का आपण विचार केला तर 5 षटकांच्या सामन्याचं की सुरुवातीचे 2 षटक हे पॉवर प्लेचे षटक असतात. निर्धारित मोठे फटकेबाजी करण्याची संधी जेव्हा फलंदाजांना असते इथे मात्र चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. इथे चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू जाऊन आदळला शरीरावर आणि हा चेंडू निर्धाव येतोय. पंच आम्हाला कळवतात की हे षटक इथे समाप्त होते. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 2 षटकांती धावा धावफलकावर. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 25 धावा. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांती 25 धावा धावफलकावर. एक गडी गमावला आतापर्यंत प्रावी 11 इंदे संघाने. आणि जय हनुमान ओजिवले संघासाठी तिसरं षटक मला वाटते राजेश देसले यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली संघनायकाने. ओजिवले संघाचा जर विचार केला तर एक नामांकित संघ आहे. एक
चांगली टीम, चांगलं युनिट त्यांच्याकडे अवेलेबल आहे. आणि राज देसले देखील एक अष्टपैलू खेळाडू आहेत, चांगल्या दर्जाचे अष्टपैलू खेळाडू. आपण त्यांना नेहमीच पाहत असतो. ओजिवले संघासाठी बहरदारी कामगिरी त्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र इथे स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. वेळ वाचवणं खूप महत्वाचं राहील. ओजिवले संघ खूप वेळ घेत आहे आपण. नक्कीच वेळेचं इथं बंधन तुमच्यासाठी असणार आहे. पहिले 4 षटक जर का तुम्ही 20 मिनिटांमध्ये हाताळले नाही तर तुम्हाला एक क्षेत्ररक्षक शेवटच्या षटकामध्ये आतमध्ये घ्यावं लागेल, याची नोंद घ्यायचे. राजेश यांचा पहिला चेंडू तर चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. स्ट्रेट ड्राईव्ह होती. एक धाव धावून पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी इंटरेस्टेड दिसत आहेत आणि इथे बघता बघता दुसरी धाव देखील धावून पूर्ण होईल. चुकीच्या एंडला इथे थ्रो आपल्याला पाहायला मिळाला रोशनच्या माध्यमातून आणि इथे त्याचा फायदा फलंदाज दोन्ही घेताना आपल्याला पाहायला मिळाले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा धावून पूर्ण झाल्या. 2 धावांच्या मध्ये धावफलक वाढलं, जाऊन पोहोचलं ते 27 रन्स. जर का फेकी विकेट किपिंग एंडला झाली असती तर निश्चित इथे फलंदाज बाद होऊ शकत होता. मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. राजेश यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा रोशन आणि इथे देखील थांबून कट करायचा होता. वारंवार अशाच प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत फलंदाज रोशनच्या माध्यमातून, त्यामध्ये मात्र त्यांना अपयश येतंय. राजेश पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आतापर्यंत राजेशच्या माध्यमातून. ते स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा हवा तसा संपर्क इथे झालेला नाहीये. दरम्यान एक धाव धावून पूर्ण झाली आणि एकाच धावेवर कुठेतरी दोन्ही फलंदाज समाधानी राहताना आपल्याला पाहायला मिळतात. एका धावेच्या मदतीने धावफलक वाढेल, जाऊन पोहोचेल ती 28 या धावसंख्येवर. 28 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी गोलंदाज राजेशच्या माध्यमातून. राजेश देसले नावाला साजेशी अशी गोलंदाजी करताना, कारण आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत आणि 3 चेंडूमध्ये केवळ आणि केवळ 3 धावा राजेशने खर्च केल्यात. आणि इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चांगल्या पद्धतीने खेळून काढला. क्षेत्ररक्षक इथे उपस्थित आहे. दरम्यान एक धाव धावून पूर्ण झाली आणि एकाच धावेवर इथे देखील समाधानी राहावं लागतंय. वारंवार एकेरी दुहेरी धावांवर समाधानी राहताना आपल्याला पाहायला मिळतात हे दोनही फलंदाज. कोणत्याही प्रकारे हात खोलण्याची संधी गोलंदाज राजेश त्यांना देत नाहीये. चांगली गोलंदाजी राजेशच्या माध्यमातून. आणि इथे पंच आम्हाला कळवतात की हा वाईड चेंडू असेल. ऑफस्टिक सोडून खूप दूरवरून हा चेंडू जात होता. पंचांनी आम्हाला कळवलं वाईड चेंडू असेल. वाईडच्या मधून धावफलक वाढेल, जाऊन पोहोचेल ते 30 या धावसंख्येवर. पहिल्या 2 षटकांचा जर का विचार केला तर चांगल्या धावा, तब्बल 25 धावा धावफलकावर होत्या. मात्र या षटकामध्ये राजेशने पूर्णपणे बांधून ठेवलंय, जकडून ठेवलंय या दोनही फलंदाजांना. पुन्हा एकदा हा चेंडू देखील असेल वाईड चेंडू. पहिले 4 चेंडू अचूक टप्प्यावर हाताळल्याच्या नंतर राजेश इथे कुठेतरी गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सलगचा येणारा हा तिसरा वाईड चेंडू. इथे काहीसे गडबड आपल्याला पाहायला मिळतीये. पहिल्या 4 चेंडूमध्ये केवळ 4 धावा खर्च केल्या होत्या राजेशने आणि त्यानंतर 5वा चेंडू हाताळण्यासाठी त्यांनी तब्बल 3 अतिरिक्त चेंडू हाताळलेले आहेत. राजेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आणि तो फुल टच पद्धतीचा चेंडू होता. पंच आम्हाला कळवतायत हा चेंडू असेल बीमर आणि त्या बीमरवर येत आहेत पूर्ण 4 धावा. असा हा नशिबाचा पंजा इथे प्रावी 11 इंडिया संघाच्या खात्यामध्ये जोडला जाईल.
नक्कीच ज्या राजेशचं आपण कौतुक करत होतो, पहिल्या 4 चेंडूंवर राजेशने केवळ 4 धावा खर्च केल्या होत्या, मात्र त्यानंतरचा 5वा चेंडू हाताळण्यासाठी त्यांनी तब्बल 4 अतिरिक्त चेंडू हाताळलेत आणि त्या 4 अतिरिक्त चेंडूंवर तब्बल 8 धावा राजेशने खर्च केल्यात. म्हणजे जवळपास 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय या षटकामध्ये आणि राजेशने खर्च केल्या धावा त्या 12. या आधीचा चेंडू नो बॉल होता, याचाच अर्थ पुढील चेंडू असेल तो फ्री हिट, फलंदाजासाठी सुवर्ण संधी. मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न असेल या चेंडूवर. फ्री हिट डिलिव्हरी असेल आणि इथं मोठा फटका खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा हवा तसा संपर्क झाला, क्षेत्ररक्षक तिथं उपस्थित आहे. दरम्यान क्षेत्ररक्षण सुरेख झालं आणि इथे केवळ एकाच धावेवर समाधानी राहावं लागलं. चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळते राजेशच्या माध्यमातून. फ्री हिट डिलिव्हरी होती आणि त्या फ्री हिट डिलिव्हरी केवळ आणि केवळ एक धाव इथे आली आणि या एका धावेच्या मध्ये धावफलक वाढलं जाऊन पोहोचलं ते 38 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. विजय आता स्ट्रायकिंग एंडला असतील आणि ते लोअर फुल टॉस मध्ये चेंडू होता. नक्कीच एक धाव धावून पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षण सुरेख झालं, फेकी देखील सुरेख झाले. पंचांकडे लाऊड अपील केली गेली आहे, मात्र पंच इथे तटस्थ, कोणत्याही प्रकार इंटरेस्टेड नाही आपल्याला पाहायला मिळाले आणि या 2 धावा इथे धावून पूर्ण होतील. षटक क्रमांक 3 पूर्ण झालं. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. झाल्या 3 षटकांमध्ये 40 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाज रोशन आणि विजयच्या माध्यमातून पाहायला मिळाली. रोशनचा वैयक्तिक विचार केला तर 10 चेंडूंमध्ये 18 धावांवर रोशन खेळतो आणि विजय 8 चेंडूंमध्ये 17 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाज करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशेष करून फक्त मोठ्या फटकांवर अवलंबून न राहता सिंगल डबल्सवर देखील चांगला सामना मैदानामध्ये पाहायला मिळते. भगवा चषक 2025 पर्व क्रमांक 30. मला वाटतं मॅच बॉल आलेला आहे. तीन षटकांती धावा धावफलकावर तब्बल 40 धावा. या आधीच्या षटकामध्ये जर का विचार केला तर असं वाटलं होतं कुठेतरी राजेश फलंदाजांना जखडून ठेवण्यामध्ये यशस्वी झालाय, मात्र शेवटचे 2 चेंडू हाताळण्यासाठी राजेशने तब्बल 5 चेंडू हाताळले आणि त्या 5 चेंडूंमध्ये नक्कीच चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाज करतात. चौथा षटक असेल, चौथ्या षटकाचा भार दिला जाते ते ओजिवले संघाकडून. सूरजच्या खांद्यावर दिली जाते जबाबदारी. ती कशा प्रकारे पेलली जाते हे येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला समजणारच आहे.
सूरज टू रोशन. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फलंदाजाला हलवून देखील दिलेला नाहीये आणि हा निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडूने या षटकाची सुरुवात झाली आहे. फलंदाज रोशन. आता मात्र शेवटचे 2 षटक इथे शिल्लक आहेत आणि 2 षटकांमध्ये जितक्या जास्त धावा स्वतःच्या संघासाठी जमवण्यामध्ये यश येईल तितकं उजिवले संघासाठी, तितकं इंदे संघासाठी चांगलं असणार आहे. आणि हा चेंडू देखील सुरेख चेंडू होता, मात्र पंच आम्हाला कळवतात की हा वाईड चेंडू असेल. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर असणारा हा चेंडू पंचांनी वाईड घोषित केलाय. आणि नक्कीच फिल्डिंग टीमने इथे या वाईड साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. पंच आम्हाला कळवतात थर्ड अंपायर कडे हा निर्णय सोपवलाय. वाईड साठी घेतले जाणारा हा रेफरल थोड्याच वेळामध्ये आपल्याला थर्ड अंपायर आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. वाईड चेंडू असेल. आणि या वाईडच्या माध्यमातून धावफलक वाढलं जाऊन पोहोचलं ते 41 या धावसंख्येवर. आणि फुलटॉस मध्ये हा चेंडू होता, मोठा फटका खेळला जातोय. चेंडू मध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीयेत. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये 2 धावा धावून पूर्ण झाल्या आणि तिसऱ्या धावेचा कोणत्याही प्रकारे प्रयत्न इथे झालेला नाहीये. फुलटॉस चेंडू होता, एक सुवर्ण संधी होती. फलंदाजांकडे कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या फटक्यावर इथे येतात या 2 धावा. 2 धावांच्या मध्ये धावफलक वाढलं जाऊन पोहोचलं 43 धावा धावफलकावर. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारण्यामध्ये यश आले. सूरज इथे पुन्हा एकदा सामना करतील रोशन यांचा. आणि इथं मोठा फटका खेळला जातोय. हा चेंडू थांबणार नाहीये. चेंडू फेकून दिलाय सीमारेषे पार. षटकार. गेल्या 2 षटकांचा विचार केला तर भरपूर धावा आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. इथे बॅटची कडा घेतले. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू जाईल. दरम्यान 1 धाव इथे धावून पूर्ण होईल आणि या एका धावेच्या मदतीने सांघिक अर्धशतक इथे पूर्ण होते. 50 धावा प्रावी 11 इंडिया संघाच्या धावफलकावर लावल्या जात आहेत. चांगली फटकेबाजी, इम्प्रेसिव्ह फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते रोशन आणि विजयच्या माध्यमातून. विशेष करून रोशनला दाद द्यावी लागेल कारण रोशन आतापर्यंत वैयक्तिक 27 धावांवर खेळतोय. 14 चेंडूंचा सामना त्यांनी केलाय आणि एक दर्जेदार बॅटिंग त्याच्या माध्यमातून. आणि त्या फुलटॉस मध्ये चेंडू होता. चेंडू मध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक राज करणार नाही कोणतीही चूक. इथे फलंदाज होईल बाद. फलंदाज विजय बॅक टू द पवेलियन. विजय बाद होईल आणि त्याच्या जागी नवीन फलंदाज किशोर आपल्याला पाहायला मिळेल. 4थं षटक अजून देखील प्रगतीपथावर. या षटकामध्ये आता जर का विचार केला तर या षटकामध्ये 8 धावा आतापर्यंत आल्यात आणि 10 धावा आतापर्यंत खर्ची केल्यात गोलंदाजने आणि 1 विकेट देखील त्याला मिळाली आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये जर का विचार केला तर जसंही ब्लास्टर संघाने विजय प्राप्त केला त्यामध्ये सूरजची गोलंदाजी सुरेख झाली होती आणि तशाच प्रकारची गोलंदाजी इथे आपल्याला सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळते.
आणि इथे हा चेंडू आम्हाला पंच कळवतायत की बिमर असेल, नो चेंडू असेल आणि त्या नो चेंडूवर या 2 धावा धावून देखील खर्च केल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का तर नाही, नकार दिलाय. 22च्या स्वरूपामध्ये नो प्लस 2 अशा एकूण 3 धावा येतील. तीन धावा या धावफलकावर जोडल्या जातील आणि 3 धावांच्या मदतीने धावफलक वाढलं जाऊन पोहोचलं 53 आणि फलंदाजांसाठी असेल सुवर्ण संधी. पुढील चेंडू असेल फ्री हिट आणि फ्री हिट डिलिव्हरी देखील फुलटॉच होती, मात्र बॅट अँड बॉलचा इथे संपर्क झालेला नाहीये. हा चेंडू निर्धाव येतोय. निर्धाव चेंडूने या षटकाची सांगता होईल. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 4 षटकांती तब्बल 53 धावा धावफलकावर प्रावी 11 इंडे संघाचे. पहिलं षटक हाताळलं होतं, त्यानंतर 5व्या षटकाची जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. रोशन पवार, रोशन टू रोशन असा हा सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळेल, कारण रोशनने देखील चांगली फलंदाजी केली इंडे संघाच्या. आणि इथं खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्या चेंडूवर मात्र सन्मान दिला गेला आणि एकच धाव इथं धावून पूर्ण होईल. एका धावेवर समाधानी राहावं लागलं. एका धावेच्या मदतीने धावफलक वाढलं जाऊन पोहोचलं ते 54 या धावसंख्येवर. 2 गडी आतापर्यंत प्रावी 11 इंडिया संघाने गमावलेत, मात्र जे फलंदाजी करण्यासाठी आलेत त्या फलंदाजांनी इम्प्रेसिव्ह कामगिरी आपल्याला फलंदाजीमध्ये करताना पाहायला मिळाले. ते सगळे फलंदाज 54 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. किशोर या सामन्यामध्ये आतापर्यंत कोणती धाव त्याच्या बॅटमधून आलेली नाहीये. किशोर आणि फुल टॉच पद्धती चेंडू होता, मोठा फटका खेळला जातोय. चेंडू मध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षण तिथे सुरेख झालंय. सुरेख दर्जाचं क्षेत्ररक्षक राज तिथे, माफ करा पंकज तिथे क्षेत्ररक्षक होते. चेक करूयात, सेव्ह केलेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पंकज तिथे क्षेत्ररक्षक होते. 2 धावा इथे धावून पूर्ण झाल्या. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. हा चेंडू थांबणार नाहीये. हा चेंडू जाईल कवच रिजन मध्ये, सीमारेषे पार. पंच आम्हाला कळवतात हा येतोय खणखणीत ब्रँडेड षटकार. फलंदाज किशोरच्या माध्यमातून सुरुवातीचे 2 चेंडू किशोरने फेस केले होते, त्यामध्ये एकही धाव त्याला मिळवता आली नव्हती. मात्र तिसऱ्या चेंडूवर फटका लाजवाब होता, तिथं क्षेत्ररक्षण सुरेख झालं. मात्र चौथ्या चेंडूवर इथे पंकजने कव्हरच्या रिजन मध्ये षटकार खेळलाय आणि या षटकारच्या साह्याने धावफलक वाढलं जाऊन पोहोचलं ते तब्बल 62 रन्स. हा चेंडू इथे निर्धाव येतोय. चेंडू थोडासा आपटला होता. शॉर्ट पिच डिलिव्हरी रोशनच्या माध्यमातून हाताळण्यात आली होती आणि ती जाऊन किशोरच्या शरीरावर आदळली. कोणत्याही प्रकारे त्या चेंडूवर आलेली नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. 5वं षटक प्रगतीपथावर आहे आणि अजून देखील 2
चेंडू या षटकामधील अजून देखील शिल्लक आहेत. आणि हा फटका सुरेख आहे. हा फटका देखील जातोय वन बाउन्स सीमारेषे पार. पंच आम्हाला कळवतायत हा येतोय ब्रँडेड चौकार. किशोर आता तळपलाय कारण किशोरच्या बॅट मधून मोठे फटके येताना आपल्याला पाहायला मिळतात. किशोर वैयक्तिक 12 धावांवर खेळताना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या सोबतीला असणारा रोशन 28 धावांवर खेळतोय. मात्र इंडिया संघाकडून जे फलंदाज आले त्यांची चांगली पार्टनरशिप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 66 धावा आतापर्यंत धावफलकावर. या षटकातील शेवटचा चेंडू आणि मोठा फटका खेळला जातोय. हा चेंडू थांबणार नाहीये. हा चेंडू देखील जाईल सीमारेषे पार. पंच आम्हाला कळवतायत हा येतोय ब्रँडेड 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 षटकार. शेवटच्या चेंडूवर षटकार आला. या षटकाराच्या सहाय्याने धावफलक पोहोचलं 72 या धावसंख्येवर. आणि आव्हान असेल ते ओजिवले संघासमोर तब्बल 73 धावांचं. ते 73 धावांचं आव्हान कशा प्रकारे पार केलं जातं हे आपण ऐकूयात नरेशजी ढोमे सरांच्या आवाजामध्ये. धन्यवाद. पलीकडे पलीकडे क्षेत्ररक्षकांकडे काही बॉल आहे तो इकडे टाका. जुना बॉल इकडे आणला रे बघ. हॅलो हॅलो तो लहान मुलगा तिथं स्कूटीच्या शेजारी आहे. हा बेटा तूच तो ती कारचा फिरव बरं त्या गाडीचा.
स्कूटीचा आरसा फिरवा. वडापावच्या टपरीच्या शेजारी. हा अंपायरच्या त्यांच्या मागच्या बाजूला. स्कूटीचा आरसा फिरवायला सांगा. तो आता गुलाबी शर्ट. हा वा. कुठली लाईट? तिची गाडी आहे, कोल्ड्रिंकची गाडी. त्याच्या पुढे एक गाडी आहे, 2 व्हीलर. ती गाडीची लाईट चालू आहे. यस, लाईट काहीतरी चालू होती गाडीची त्या. बिग बॉस सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे आयोजित भव्य डे नाईट भगवा चषक धमाका. चौथ्या दिवसातल्या सत्रातली ही मॅच पहिल्या फेरीची येथे सुरू. यानंतर दुसऱ्या फेरीचा सामना लगेच होणार आहे. तर प्रावी 11 इंदे विरुद्ध जय हनुमान ओजिवले या दोन संघामध्ये सामना होतोय. पहिला डाव संपलेला आहे आणि तिथे इंदे संघाने टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली होती आणि काय धमाकेदार बॅटिंग त्यांनी इथे केली. 72 धावा 5 षटकामध्ये नोंदवल्यात. विजयासाठी 73 धावांचं एक मोठं आव्हान. सकाळपासून आपण बघत होतो की स्कोअर कुठेतरी 48, 45, 49. हे बघा, प्रावी 11 इंदे या संघांना 2 धावेची पेनल्टी मिळते कारण त्यांचा 12th मॅन विदाउट शूज आहे आणि म्हणून 2 धावांची पेनल्टी इथे प्रावी 11 इंदे संघाला मिळणार आहे. अर्थातच 2 धावा धावफलकावरती लिहिल्या जातील जय हनुमान ओजिवले. जय हनुमान ओजिवले रोशन पवार, राजेश देशले, सुभाष बंगाल, अमोल घोलप, करण पवार, आदित्य पवार, गौरव चौधरी, नंदू पवार, सूरज चौधरी. पहिला चेंडू इथे आणि यास वाईड. अनोख्या अंदाज मध्ये अंपायर्स आपल्याला बघायला मिळत आहेत. निशाद पवार, पंकज पवार, दिगंबर चौधरी अशी 12 खेळाडूंची तगडी टीम आहे. तर समीर बोराडे, सुजय भुजबळे, विजय बोराडे, किरण बोराडे, किशोर तुपांगे, भावेश बोराडे, रोशन गायकवाड, गणेश बोराडे, साहिल सूर्यराव, निलेश बेलवले. तर इथे पुन्हा एकदा दुसरा चेंडू लागोपाठचा वाईड. विलेश बेलवले, ऋग्वेद लाटे आणि दिगंबर बोराडे हा प्रावी इंदे संघ मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी दाखल झालेला आहे आणि 2 धावा त्यांना इथे मिळत आहेत. धावा जय हनुमान जय हनुमान ओजिवले संघाला 2 धावा मिळत आहेत. अजून 2 मिळणार आहेत त्यांना. फुल टॉस बॉल, गॅप मोठा, 4 रन. चांगला मजा आणली माधव ठाकरे सरांनी आज. 6 धावा धाव फलकावरती येत आहेत. डान्सिंग अंपायर माधव ठाकरे इन लाईव्ह ऍक्शन. तर इथे एकच धाव मिळते. फसलेला फटका होता. सगळे क्षेत्ररक्षक आपण बघतो 38 सर्कल वरती आहे. डिफेन्सिव्ह फील्ड सेटिंग आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमी बघत असतो आणि इथे तीच बघायला मिळाली. अखेर 1 धाव पूर्ण होते. अन्यथा आपण जर लेदर बॉल क्रिकेट बघितलं तर मिडॉनला क्षेत्ररक्षक पुढे असतो. कधी कधी तो सिली मिडॉनला देखील असतो, सिली मिडॉफ देखील असतो. इथे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सिली मिडॉन, सिली मिडॉफ कधीतरी एकदा बघायला मिळतात. मिडॉन मिडॉफ तर नाहीच.
तिसऱ्या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक स्लिपमध्ये देखील पहिली दुसरी तिसरी गली पॉइंट हे क्षेत्ररक्षक बघायलाच मिळत नाही. पॉइंटचा क्षेत्ररक्षक कुठं असतो? 30 यार्ड सर्कलवर असतो. यस, इथे चांगला फटका आहे मात्र एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक अडवणार. एकच धाव मिळते. धावा अडवण्याचा प्रयत्न यशस्वी करतायत क्षेत्ररक्षक. पहिल्या 2 वाईडच्या माध्यमातून धावा मिळाल्या. त्यानंतर एक षटक संपल्यानंतर अजून 2 पेनल्टीच्या धावा मिळणार आहेत. हनुमान जय हनुमान ओजिवले संघाला. तर एका बाजूला आपण बघतोय धाव फलकावरती 8 धावा. षटक मात्र पहिलं इथे सुरू आहे. फलंदाज रोशन आणि राजेश ही जोडी सुरुवात करते. हनुमान ओजिवले संघाच्या डाव्या इष्टीवर टाकलेला चेंडू आहे आणि इथे पंचांचा निर्णय येतोय वाईड. वाह, अनोखी अदा अंपायर्सची आपल्याला बघायला मिळते. खरं तर या मॅच मध्ये काही रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे पंचांचा. तर षटक मात्र सुरू राहील. धाव फलकावरती 9 धावा. लांबलेलं षटक आहे. रेफरल आहे नाही, तर रेफरल त्यांनी मागे घेतलेला आहे. रेफरल नाही. 3 बॉल. जय हनुमान ओजिवले संघ फलंदाजी करतोय आणि षटक मात्र हनुमानाच्या शेपटी प्रमाणे लांबत चाललेले आहे. दोन धावा. मग करा एकच धाव आहे. तर 9 वरून पुढे 10. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना 10 धावा धाव फलकावरती आहेत. 9 चेंडूंचं हे षटक असणार आहे. काही गोलंदाज आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा ज्यांनी 21 चेंडू टाकले ते एका षटकामध्ये. त्यामुळे तुलनेने 9 चेंडू काही जास्त होणार नाहीत. या चांगला फटका. या इनसाइड आउट डीप लॉंग ऑफला 4 रन. खणखणीत चौकार. डीजे 14 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आहेत. इनसाइड आउट एक अतिशय सुंदर फटका फलंदाज रोशनच्या बॅट मधून. क्लीन बोल्ड उजवी यष्टी उडवली इथे गोलंदाज भावेशनं. पहिला फलंदाज बाद. षटक संपेल धाव फलकावरती 14 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. जय हनुमान ओजिवले.
क्रमांकाचं षटक हे बॅटिंग पॉवर प्ले मध्ये तुम्हाला खेळायचे, म्हणजे 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. अनेक वेळा समस्या असते खेळाडूंना की बाहेर 3 ठेवायचेत की आतमध्ये वाढवायचेत. तर बघा पुन्हा एकदा एक क्षेत्ररक्षक वाढवला जातो. ज्यावेळेस 11 खेळाडू मैदानामध्ये असतात त्यावेळेस ही समस्या भेडसावत नाही, पण ज्यावेळेस 10 खेळाडू असतात ग्राउंडवरती आणि मग मात्र समस्या भेडसावते. अनेक वेळा संभ्रम तयार होतो की काय करायचे, आता बाहेर किती ठेवायचेत, आतमध्ये किती ठेवायचेत. पण क्रिकेटचा नियम तुम्ही बघितला ना तर नियम अगदी स्पष्ट सांगितले की बाहेर 3 असावेत बॅटिंग पॉवर प्ले मध्ये. चेंडू हवेमध्ये आहे, आउटफील्ड वेगवान आहे, तिथे चेंडू हातात सापडणं आता कठीण आहे. 4 रन मिळणार आहेत. चांगला फटका, वरची कड घेतल्यानंतर चेंडू फाईन लेगला आपण गेलेला बघितला. टॉस मोठा असतो आणि अशा वेळेस आपण पाहतो बऱ्याच वेळा चेंडू बॅटवरती आल्यानंतर षटकार सुद्धा मिळतो. इथे 4 धावा मिळाल्यात. उजव्या बाहेरचा चेंडू, यास बॅट पोहोचली नाही बॉल पर्यंत, बॉलच्या पिच पर्यंत पोहोचणं गरजेचं होतं आणि चेंडू खूप लांब राहिला. इथे बघतोय आपण रिप्ले मध्ये पुन्हा एकदा 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. किशोरचे षटक आहे. षटक क्रमांक पहिलं किशोर टाकतो, एकूण दुसरं षटक टाकणार आहे तो प्रावी 11 इंदे संघाकडून. उजव्या हाताने राऊंड विकेट. यावेळेस थोडासा आतमध्ये आणलेला चेंडू मिड विकेटला अक्रॉस द बॅट आणि 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे. थ्रो वेगवान येतोय, 2 धावा पूर्ण होतील. धावफलक पुढे पोहोचणार आहे तो 23 धावा. आपण चर्चा करत होतो की 38 सर्कलच्या नियमांची. तर पहिला जो पॉवर प्ले असतो त्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतील. ज्यावेळेस तुमच्याकडे 10 क्षेत्ररक्षक आहेत तरी 2च बाहेर असतील आणि बाकीचे आतमध्ये असतील. ज्यावेळेस बॅटिंग पॉवर प्ले असतो त्यावेळेस 3 बाहेर असतील आणि तुम्ही 11 पेक्षा कमी क्षेत्ररक्षकांनी खेळत असाल तरी 3च बाहेर असतील. वाईट चेंडू आहे. यस, या 24 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि गोलंदाज किशोर इथे तयार आहे. एक वाईड किशोरच्या गोलंदाजीवरून आलेला आहे. यस, पुन्हा एकदा लेंथ बॉल होता, हा परफेक्ट यॉर्कर म्हणता येईल. आता खूप चांगला फटका आहे. अर्ध हेलिकॉप्टर उडवलं होतं. इथे धावबाची संधी आहे. रॉंग कॉल होता. नॉन स्ट्रायकर फलंदाज, अर्थातच राजेशनं तिथे सांगितलं की थांबायला पाहिजे, मात्र नंदू खूप पुढे आला होता आणि तिथेच घात झाला. पहिला फलंदाज बाद. 1 गडी बाद 24. एक गडी बाद 2 गडी बाद 25 धावा, माफ करा. षटक क्रमांक दुसरं इथे सुरू असताना 2 बाद 25. जय हनुमान ओजिवली. धावा दुसऱ्या षटकामध्ये धावफलकावरती लागलेले आहेत. तर या षटकामध्ये केवळ 9 धावा सरासरी गाठण्यासाठी आता मोठा फटका हवा असेल. या षटकामध्ये 5 षटकांमधून आपल्याला 73 धावा बनवायच्या आहेत. 14.5 पेक्षाही जास्त धावांची सरासरीची आवश्यकता होती. इथे 1 धाव केवळ प्राप्त होईल. लॉंग ऑन तिथे तयार आहे आणि 2 षटकांचा खेळ संपेल. धावफलक 26 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये जय हनुमान ओजिवले. 3 षटक इथून पुढे शिल्लक आहेत. अलीकडे आपण वन डे क्रिकेटचा विचार केला तर तिथे वेगवेगळ्या संपूर्ण षटक तुम्हाला पॉवर प्ले मध्येच टाकायचे. पहिली 10 षटक तिकडे असतात बॅटिंग पॉवर प्ले, त्याच्यानंतरची 11 ते 40 ही षटकं असतात खरं तर दुसरा पॉवर प्ले, त्याला P2 म्हणतो आपण. तिथे 4 क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर ठेवायचे
आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक बॅटिंग पॉवर प्ले घ्यायचा आहे. विशेष म्हणजे 41 ते 50 षटकामध्ये 5 षटकांचा, म्हणजे राहिली फक्त 5 षटकं जिथे तुम्हाला 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर ठेवता येऊ शकतात. अर्थात पूर्ण 50 षटके क्षेत्ररक्षकांचं रिस्ट्रिक्शन आहे क्रिकेटमध्ये. तो वन डे क्रिकेट असेल किंवा तो T20 क्रिकेट असेल, टेस्ट क्रिकेटमध्ये अशा प्रकारचं रिस्ट्रिक्शन नसतं. ना क्षेत्ररक्षकांचं रिस्ट्रिक्शन, ना गोलंदाजाचं रिस्ट्रिक्शन, ना बाउन्सचं रिस्ट्रिक्शन. आणि जर हे रिस्ट्रिक्शन तुम्हाला नको असेल तर तुम्ही टेस्ट क्रिकेट खेळा. आणि सध्या भारताला टेस्ट क्रिकेटच्या खेळाडूंची वानवा आहे. सगळे 20-20 वन डे खेळतात, त्यामुळे टेस्ट क्रिकेटर नाही. आपली अवस्था काय झाली, न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये देखील आपण सपाटून मार खाऊन आलो. 26 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. वाह, इथे डुप्लिकेट बुमराह. वाईट चेंडू आहे. एक अतिरिक्त धावफलकावरती येणार आहे. साहिल गोलंदाजीसाठी आलेला आहे. बुमराहच्या शैलीशी मिळती जुळती असणारी त्याची गोलंदाजीची शैली कॉपी केलं जातं. विशेषतः आपण बघतो की परमेश्वर हा एकच आयटम बनवत असतो. पृथ्वीवर पाठवताना एकच पाठवलेला असतो परमेश्वराने, पण आपण त्याच्या झेरॉक्स काढतो इथे आल्यावर. तर ही झेरॉक्स आहे, तेवढा प्रभावी ठरतो का हे बघायचंय. यस, इथे बाउन्सर होता आणि उचलला चेंडू स्क्वेअर लेगला. तिकडे 6 धावा. शानदार षटकार. पोहोचणार आहे 34 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. लाईन भरकटतोय सातत्यानं गोलंदाज. त्यानंतर आता तो त्याची बाजू बदललेली आहे. उजव्या हाताने ओव्हर द विकेट टाकत होता, आता उजव्या हाताने राऊंड द विकेट टाकतोय. एखादा गोलंदाज ज्यावेळेस गोलंदाजी टाकतो त्यावेळेस तो पंचांना साईड सांगतो का? पुन्हा वाईड आहे. डाव्याष्टीच्या बराचसा बाहेर येतोय चेंडू आणि ठाकरे सरांचा इशारा येतोय वाईड. हे षटक अजून लांबच चाललेलं आहे, भरपूर लांबणारे षटक आहे. तब्बल 3 वाईड आलेले आहेत आणि गोलंदाजी मात्र खराब ठरते. धावफलकावरती 35 धावा. 17 चेंडू 38 धावांची आवश्यकता आहे. साहिलचं षटक संपायला तयार नाही. एक चेंडू आतापर्यंत त्यालावरती षटकार ठोकलेला आहे. माझा एक प्रश्न होता की गोलंदाजी टाकताना एखादा गोलंदाज पंचांना साईड सांगतो का? चेक सर, 1 मिनिट थांबवतोय. एक विशेष सन्मान आपण ओके, गो टू कमेंट्री बॉक्स. तो इथे की गोलंदाजाने गोलंदाजीला उभं राहिल्यानंतर पंचांना साईड सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही सगळेजण सांगता ना साईड? बिलकुल सांगायचे काही काम नाही, पण पंचांनी विचारायचं असतं तुला कुठल्या बाजूने कुठल्या हाताने गोलंदाजी करायची. हात सुद्धा महत्वाचा. वाह वाह, खूप टप्प्याचा एकदम खराब चेंडू.